शहरामध्ये यांचा जो आहे तो पुतळा बसावा या मागणीसाठी जे आहे ते करमाळ्यातील सकल धनगर समाज सर्व पक्षीय नेते जे आहे ते आज या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण सध्या करमाळा नगरपालिकेच्या कार्यालयाच्या या ठिकाणी आहोत. या ठिकाणी जे आहे ते यांचा वतीने जे आहे ते पुतळ्यासाठी जागा मिळाली या संदर्भात जे आहे ते निवेदन देण्यात आलं. आपल्याबरोबर सध्या बांधव काय सांगाल, काय निवेदन? गेल्या अनेक वर्षापासून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा करमाळा शहरामध्ये बसावा अशा मागण्या वेळोवेळी होत होत्या, पण अद्याप त्याला कुठे न्याय मिळताना दिसला नाही. त्यामुळे आज अहिल्यादेवी होळकरांची आपण 300वी जयंती साजरी करत असताना कुठंतरी अहिल्यादेवींचं माहेर चौंडी इथून 20-25 किलोमीटर अंतरावर आहे आणि अहिल्यादेवींचा पुतळा शहरामध्ये नाही अशी भावना मनामध्ये घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी आज निर्धार करून सर्व पक्षीय आणि सकल धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी अहिल्यादेवींचा पुतळा करमाळ्यामध्ये त्याला जागा मिळावी अशा पद्धतीची मागणी आज करण्यात आली. अजून पवार गटाचे नेते देखील या ठिकाणी काय सांगायचं, काय मागणी असते आणि पक्षाचा कशा पद्धतीनं पाठिंबा निवडणुकांना कसा पाठिंबा या ठिकाणी आज सर्वच पक्षाच्या वतीने आणि समाज बांधवाच्या वतीनं करमाळा शहरात राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवण्यात यावा यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. आणि नक्कीच या ठिकाणी नगराध्यक्ष असतील किंवा उपनगराध्यक्ष असतील यांना आम्ही आत्ताच निवेदन दिलेलं आहे आणि लवकरच ते या ठिकाणी आम्ही 2-3 जागा सुचवलेल्या आहेत त्यांना. तर नक्कीच या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही सर्वच या ठिकाणी पूर्ण पाठिंब्याने आदरणीय सुमित्रा वहिनींना देखील जर मदत काही लागली तर आम्ही नक्कीच भेट घेणार आणि या पाठपुरावा करणार आहोत. नक्कीच यावेळेस शरद पवार गटाचे नेते संतोष वारे देखील या ठिकाणी उपस्थित होते. काय सांगाल, शरद पवार गटाने देखील या मागणीला पाठिंबा दिला, काय बोलतो? अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आत्ताच आमचे मित्र शुभम हे जी सांगितलं की या ठिकाणी 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं या ठिकाणी जन्मभूमी आहे. या ठिकाणापासून करमाळा शहरामध्ये जर आज पुतळा नाही हे शोकांतिक आहे, परंतु उशिरा का होईना पण या ठिकाणी सर्व समाज, सर्व पक्षीय आणि सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन आज या ठिकाणी निवेदनाद्वारे नगरपालिकेला मागणी केलेली आहे. या ठिकाणी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, बऱ्यापैकी नगरसेवक उपस्थित होते. तर मला असं वाटतं की आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं करमाळा या ठिकाणी आणि नगरपालिकेने सहानुभूतीपूर्वक विचार त्या ठिकाणी करून लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी एवढी या ठिकाणी आम्ही मागणी. यावेळी जे आहे ते करमाळा शहरातील देखील राजकीय पदाधिकारी आहेत. काय सांगायचं आपण शहरातील देखील या सर्व समाज बांधवांना मागणी केली आहे, त्याबद्दल आपण कसा पाठपुरावा? राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे करमाळा शहरात पुतळाच नाही ही मोठी शोकांतिका आहे. या संदर्भात आज सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी व धनगर समाज बांधवांनी आज करमाळा नगरपालिकेत येथे शिव असतील, नगराध्यक्ष असतील त्यांना निवेदनाच्या स्वरूपात आज मागणी केलेली आहे. या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीताताई वहिनी पवार यांना भेटून ह्या संदर्भात मोठी मागणी करणार असून ह्याच्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी वहिनींची भेट घेऊन आम्ही ह्याच्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. तरी या सकल धनगर समाज बांधवांना राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करत आहोत. राष्ट्रीय समाज पक्षाचे अंगद देवकते देखील यामध्ये सामील झाले, काय प्रतिक्रिया? आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा करमाळा या शहरात बसवण्यासाठी आज आम्ही सकल धनगर समाज सर्व पक्षाच्या निवेदन दिलं. चोंडी हे करमाळा तालुक्यापासून अवघे 24-25 किलोमीटर गाव आहे. आज 300 वर्ष झालं. 301वी जयंती उद्याच्या 31 तारखेला आपण साजरी करतो आहे. 301 वर्ष झालं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा करमाळा शहरात पुतळा नाही ही दुर्दैवी बाब आहे. कारण ह्या भागातनं करमाळा तालुक्यातनं चोंडीला जाणारे महाराष्ट्रातून असंख्य लोक जातात आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा या ठिकाणी पुतळा नाही हे खेदाची बाब आहे. आणि तेच धर्तीने आज आम्ही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा या ठिकाणी बसावा म्हणून आम्ही या करमाळचे नगराध्यक्ष विजय सावंत आणि शिव आणि जिल्हाधिकारी आणि त्याचे पालकमंत्री तर सगळ्यांची आम्ही पाठपुरावा करणार आहोत. आणि आम्हाला अपेक्षा आशा आहे की इथली प्रशासन सगळी व्यवस्था आम्हाला त्या ठिकाणी पाठपुरावा झाल्यानंतर परवानगी देतील आणि आम्ही रितसर
रितसर आम्ही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवणार आहे. आम्ही पर्यायी जागा गायकवाड चौक या ठिकाणी प्रथम सुचवलेली आहे आणि दुसरी जागा त्या ठिकाणी जर काय तांत्रिक अडचण आली तर दुसरी नगरपालिकेच्या प्रांगणात आतमध्ये ते कचेरी रोडला त्या ठिकाणीसुद्धा कंपाऊंड आहे, त्या ठिकाणीसुद्धा कचेरी रोडला रहदारीचा पुनर्रोड आहे, त्या ठिकाणी एक जागा सुचवली आणि आमची त्या ठिकाणी 2च प्रामुख्याने मागण्या आहेत त्या जागेच्या. त्यात पर्यायी जर त्या ठिकाणी किंवा गायकवाड चौक त्या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा रितसर पुतळा बसवण्याची परवानगी भेटावी आणि तो मिळेल हीच आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीनं अपेक्षा आणि सर्व पक्षाच्या वतीनं अपेक्षा. कारण या निवेदनासाठी आणि हे निवेदन देण्यासाठी करमाळा शहरातले अजितदादा पवार असतील, शरदचंद्रचे पवार साहेब असतील, उद्धव ठाकरेंचे पक्षाचे पदाधिकारी असतील, आपले मनसेचे काय पदाधिकारी असतील, राष्ट्रीय समाज हे ह्या पुतळ्याला सर्व समाजाचा सर्व पक्षाचा पाठिंबा आहे आणि त्यामुळं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसावा. कारण अहिल्यादेवीचं हे माहेर करमाळासुद्धा आहे. या ठिकाणी पाहतोय की सर सुद्धा आपल्याकडे सर थोडक्यामध्ये सर्वप्रथम मी करमाळा शहर आणि तालुक्यातील तमाम माझ्या सर्व बहुजन बांधवांचं आणि सर्व पक्षीय नेत्यांचं सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो. त्यांचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासंदर्भामध्ये त्यांची जी भूमिका मांडली त्या भूमिकेचं आम्ही सर्वजण समर्थनच करतो आणि त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. गेल्या म्हणजे जसं महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला तसं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा करमाळा शहरामध्ये पुतळा नाही ही सर्वांनी सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी एक शोकांतिका व्यक्त केली आणि करमाळा शहर हे सोंडीचं प्रवेशद्वार आहे असं म्हटलं जातं. कारण पश्चिम महाराष्ट्रातून जेवढेही कार्यकर्ते सोंडीला जातात ते करमाळ्याहून जातात आणि करमाळ्यामध्येच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा नाही ही एक शोकांतिकाच आहे. त्यामुळं करमाळा शहर आणि तालुक्यातील तमाम राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक सर्व धर्मीय सर्व संस्था पदाधिकारी यांनी जो या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासंदर्भात जी भूमिका मांडली ती एकदम रास्त आणि योग्य आहे. तर नगरपालिका करमाळा नगरपालिकेतील नगराध्यक्ष आदरणीय मोहिनीताई सावंत आणि त्यांचे सहकारी यांनी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करून अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा करमाळा शहरामध्ये बसवण्याची आम्ही प्रक्रिया ताबडतोब सुरू करू. या सर्व गोष्टीचा मी करमाळा सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो आणि सर्वच कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासंदर्भामध्ये जी भूमिका मांडली ती एकदम रास्त आणि योग्य मांडलेली आहे. धन्यवाद. नगरपालिका अध्यक्षांना आता निवेदन दिलेलं आहे जागेसंदर्भात. 20-25 वर्षाची मागणी आहे की अहिल्यादेवीचा पुतळा करमाळा बसवण्याबद्दल. पण आता पुतळा गायकवाड चौकात बसला पाहिजे कारण जागा 1 नंबर गायकवाड चौकातली आहे, तहसीलजवळ जागा आहे आणि करमाळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाण आहे. नक्कीच आपण पाहतो की मराठा सेवा संघाचे पदाधिकारी देखील काळे आज या ठिकाणी पुतळा व्हावा ही समस्त करमाळा शहर आणि तालुक्यातील बहुजन बांधवांची जवळपास 30 ते 40 वर्षापासूनची ती मागणी आणि त्या मागणीसाठी आज सकल धनगर समाज तसेच सर्व राजकीय पक्ष संघटना सामाजिक संघटना यांच्या वतीने आज आमच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष मोहिनीताई सावंत यांच्याकडे केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी करमाळा नगरपालिकेचे CO व विविध अधिकारी या ठिकाणी संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीने जागा उपलब्ध करून सुशोभी करून पुतळा लवकरात लवकर उभा करावा अशी मागणी केली. या मागणीस सकल मराठा समाज, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. आपल्याला काय नगराध्यक्ष करमाळा नगरपालिका नगराध्यक्ष यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदन देऊन या अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यासाठी आपण नगरपालिका त्यावेळेस देखील ह्याचा त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली होती आणि आताचे जे मुख्याधिकारी आहेत तक्षे साहेब यांना देखील त्यावेळेस देखील त्यांनी सूचना केल्या होत्या की बा लवकरात लवकर अहिल्यादेवी होळकरांचा पुतळ्यासाठी आपण जागा उपलब्ध करून द्यावी. कारण करमाळ्यासारख्या ठिकाणी पुतळा नाही ह्याची खंत गोपीचंद पडळकर साहेबांनी देखील त्या ठिकाणी त्यावेळेस व्यक्त केली होती. आमच्या सर्व बहुजन समाजांना ज्यावेळेस अहिल्यादेवी होळकरांची जयंती येते त्यावेळेस कुठंतरी एक पुतळा आणून कुठंतरी तो
पुतळा मांडून त्या ठिकाणी जयंती साजरी करावी लागती. त्याच्यामुळं कायमस्वरूपी अशी जागा उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी पुतळा हा उभा राहिला पाहिजे, हे आमची समस्त धनगर बांधवाची मागणी नसून समस्त बहुजन समाजाची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्व बहुजन समाजाच्या वतीने आज सर्व बहुजन समाज हा हजारोच्या संख्येने या ठिकाणी निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिला होता आणि त्या ठिकाणी आम्ही आता हे निवेदन दिलेलं आहे. नक्कीच आपण पाहतो की करमाळ्यामध्ये जे आहे ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवळकर यांचा पुतळा व्हावा या मागणीसाठी जे आहे ते करमाळ्यातील सकल धनगर समाजाचे सर्व पक्षी जे आहे ते नेते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. तसेच या ठिकाणी जे आहे ते बहुजन समाज बांधवांच्या वतीने देखील करमाळा नगरपालिकेला जे आहे ते या पुतळ्याच्या जागेसंदर्भात मागणीसाठी निवेदन दिले. यामध्ये 2 ते 3 जागासंदर्भात जे आहे ते यांच्या वतीने मागणी करण्यात येणार असून करमाळा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नेमकं काय भूमिका घेतली होती, कुठली जागा निश्चित केली जाते हे पाहणं तितकं TV9 मराठी करमाळा सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.